नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अभ्यास ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 5वी परिसर अभ्यास भाग 2 या विषयाच्या पाठ 1 पासून पाठ 5 पर्यंतच्या सर्व पाठांचा स्वाध्याय बघणार आहोत। यामध्ये इतिहास म्हणजे काय, इतिहास आणि कालसंकल्पना, पृथ्वीवरील सजीव, उत्क्रांती, मानवाची वाटचाल या पाठांचा स्वाध्याय बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरुवातीला बघूयात इतिहास म्हणजे काय या पाठावरील स्वाध्याय। पाठ पहिला, इतिहास म्हणजे काय, स्वाध्याय। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात। उत्तर, इतिहास। भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। इतिहास केवळ टिंबटिंब आधारे लिहिला जात नाही। उत्तर, कल्पनांच्या। इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही। प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? उत्तर, प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात। स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? उत्तर, स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे। इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? उत्तर, इतिहासाच्या अभ्यासामुळे समाजाच्या हितासाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? उत्तर, भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नाही। इतिहासातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचाच उपयोग केला जातो। आवश्यकता भासल्यास इतर शास्त्रांची देखील मदत घेतली जाते। इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही। हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते। गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात। गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? उत्तर, माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण तयार होत असते। एखाद्या गावातील लोक एकजुटीने सगळी कामे पार पाडतात, तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो। ज्यावेळी गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट होत नाही, तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात। प्रश्न चौथा, संकल्पनाचित्र तयार करा। इतिहास कोणाचा?
उत्तर इतिहास गावाचा, इतिहास देशाचा, इतिहास जगाचा, इतिहास मानवी संस्कृतीचा, इतिहास माझा, इतिहास शाळेचा, इतिहास जिल्ह्याचा, इतिहास राज्याचा. प्रश्न 5वा. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. इतिहासाची साधने नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा. उत्तर भौतिक, लिखित, मौखिकमध्ये. भौतिकमध्ये नाणी, किल्ले, भांडी, वाडे. लिखित ताम्रपट, पत्रव्यवहार, शिलालेख, चरित्रग्रंथ. मौखिक जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा. पाठ 2. इतिहास आणि काल संकल्पना. स्वाध्याय. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबावर आधारलेली असते. उत्तर इसवी सनावर. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते. उत्तर इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. प्रश्न 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो? उत्तर कर्ब 14 विश्लेषण, काष्ठवलयांचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर कालमापन करण्यासाठी केला जातो. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षांचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षांचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय? उत्तर सोमवार ते रविवार असा 7 वारांचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक पंधरवडा, 4 आठवड्यांचा म्हणजे 2 पंधरवड्यांचा एक महिना आणि 12 महिन्यांचे एक वर्ष अशा पद्धतीने काळाची क्रमवार विभागणी केली जाते. वर्षामागून वर्ष संपत 100 वर्षांचा काळ संपला की 1 शतक पूर्ण होते. अशी 10 शतके म्हणजेच 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्रक पूर्ण होते. अशा काळाच्या विभागणीला एकरेखिक विभागणी म्हणतात. कालगणना करण्याची एकके कोणती? उत्तर सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत. प्रश्न 4. पुढील तक्ता पूर्ण करा. इतिहासाची कालविभागणी.
इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही, तो प्रागैतिहासिक काळ. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे, तो ऐतिहासिक काळ. पाठ 3 पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय. प्रश्न पहिला, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. आ. एकपेशीय सजीव कोठे निर्माण झाले? उत्तर, एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर, शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 450 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. आ. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, प्राणी श्वासोच्छवास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात. ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न तिसरा, पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करा. उत्तर, मंगळ, शुक्र, युरेनस, नेपच्यून, बुध. प्रश्न चौथा, पुढील घटना कालानुक्रमे लिहा. घटना आहेत: पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. आ. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. ई. तप्त अवायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. उत्तर, अ. तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. आ. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई. पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. ई. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. पाठ 4 उत्क्रांती स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. पर्याय: चार्ल्स डार्विन, बिलार्ड लिबी, लुई लिकी. उत्तर, उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली. आ. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे डॅश डॅश होय. उत्तर,
पर्याय जलचर, उभयचर, सस्तन. उत्तर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात. आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? उत्तर आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली. प्रश्न तिसरा, पुढील विधानांची कारणे लिहा. डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. उत्तर डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या कारण ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात. एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासॉरच्या प्रजाती नष्ट होण्याचे कारण आहे. मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. उत्तर मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते कारण प्राणीजातीमधील प्राण्यांच्या शरीररचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने तेच बदल त्या प्राणीजातींच्या पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेचे रूप धारण करतात. त्यामुळे मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयास येते. प्रश्न चौथा, दिलेल्या संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा. प्राण्यांची उत्क्रांती. उत्तर सजीव. सजीवांचे प्रकार पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव. पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतात कृमी, गोगलगाय, डास, गांडूळ. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतात जलचर, उभयचर, सरपटणारे, सस्तन प्राणी. पाठ 5वा, मानवाची वाटचाल. स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. लॅटिन भाषेत डॅश या शब्दाचा अर्थ आहे मानव. उत्तर लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. शक्तिमान मानव प्रामुख्याने डॅशमध्ये वस्ती करत होता. उत्तर शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहेमध्ये वस्ती करत होता. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. हातकुऱ्हाड कोणी बनवली? उत्तर हातकुऱ्हाड शक्तिमान मानवाने बनवली. आनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर माणसांचे रंगरूप
आरोग्यविषयक वैशिष्ट्य इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात. प्रश्न 3. पुढील विधानांची कारणे लिहा. अ. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. उत्तर. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. बुद्धिमान मानवांच्या समूहांबरोबरचा संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले. आ. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. उत्तर. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता कारण उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. प्रश्न 4. पुढील शब्दकोळे सोडवा. उत्तर. सर्व शब्द सोडून दिलेले आहेत.